गडचिरोली जिल्ह्यातील सावरगाव मुरुमगाव राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी दिनांक 22 जुलै रोजी अटक केली आहे। ट्रक चालक राम भरोस सीताराम हा सावरगाव मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबिनमध्ये झोपलेला असताना रात्री 1 ते 2 वाजताच्या दरम्यान 3 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबिनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली, परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या छातीवर व डोक्यावर 2 बंदूक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीने काढून घेतला व कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले। सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे दिनांक 21 जुलै रोजी अपराध क्रमांक कलमान 9 गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलिसांना दिले होते। यावरून पोमके सावरगाव येथील पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराडे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्याच्या मदतीने व साक्षीदारांच्या जबाबावरून मौजा गजामेडी तहसील धानोरा जिल्हा गडचिरोली येथून 3 संशयित आरोपींना अटक केली आहे। आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले व सदर गुन्ह्यात वापरलेल्या 2 बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंत कुमार कल्लो या दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिले असल्याचे सांगितले। यावरून गडचिरोली पोलिसांनी बसंत कुमार कल्लो व 41 वर्ष राहणार नवागाव कोंडल तहसील दुर्ग जिल्हा कांकेर छत्तीसगड याच्यासह सर्व 4ही आरोपीस 22 जुलै रोजी अटक करून त्यांना न्याय कोठडी सुनावलेली आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजलपेंदीवार तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।